नमस्कार, आर्या न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ पल्लवी सिंह। आपला महाराष्ट्र में स्वागत है आपका। खबरों की शुरुआत करेंगे नागपुर से, जहां विधानसभा विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने बता दें आपको कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की माताजी के निधन पर दुख व्यक्त किया है और साथ ही उन्हें श्रद्धांजलि अर्पित की। अतिशय दुःखद अशा प्रकारची आजचा दिवस उजाडला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्री यांचं पहाटे दुःखद निधन झाल्याची बातमी कानावर आली। खरं तर जूनमध्ये त्यांचा 100वा वाढदिवस हा पार पाडण्यात आला आणि त्यावेळी स्वतः देशाचे पंतप्रधान पण त्यांना भेटायला गेलेले होते। जरी देशाचा एवढा मोठा कारभार सांभाळत असताना त्याच्यातनं वेळ काढून मधून आईंना भेटायला ते जायचे, सगळे आपण ते पाहत होतो आणि आज त्याच आईंचं दुःखद निधन झालंय। काळापुढं नियती पाडून आपलं कुणाचंच काही चालत नाही। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी काही घटना घडली त्याच्याबद्दल अतिशय तीव्र दुःख व्यक्त करतो। और नागपुर में जहां मंत्री सुधीर मुनगंटीवार ने हीराबेन के निधन पर शोक व्यक्त किया। उन्होंने कहा कि मां हमारी गाइड थी। मां ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को आकार देने में और उन्हें मन में बैठाने में अहम भूमिका निभाई है। हीराबेन ने ये बेशकीमती हीरा देश को दिया और 100 साल पूरे होने पर वो भगवान के चरणों में विलीन हो गई। सर्वात मोठा दुःख देणारी, वेदना देणारी घटना असते। आपल्या मराठी कवीनीच म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार आहे। आई आपली गुरु आहे, आई आपली मार्गदर्शक आहे। माननीय पंतप्रधान, युगपुरुष, विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींना घडवताना, त्यांच्यामध्ये संस्कार देताना, राष्ट्रभक्ती निर्माण करताना हीराबेन यांचा मोठा वाटा आहे। देशाला हा अनमोल हिरा हा हीराबेननी दिला। आज 100 वर्ष पूर्ण करून त्या ईश्वराच्या चरणी लीन झाल्या। अतिशय दुःख देणारी घटना आहे आणि या घटनेतही विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः आईला खांदा देत आईचं आणि पुत्राचं काय नातं असू शकतं हे मात्र समाजासमोर। और नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए बीजेपी नेता विधान परिषद अध्यक्ष प्रवीण दरेकर ने कहा है कि अजीत पवार को उनके ही लोग हल्के में ले रहे हैं, लेकिन इतने अनुभवी नेता को हल्के में नहीं लेना चाहिए। उन्होंने और क्या कुछ कहा, ये वो आपको सुनवाते हैं। सुरुवातीपासूनच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विसंवाद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये दिसतोय आणि त्याचंच प्रत्यंतरात शेवटच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीच त्या ठिकाणी एकवाक्यता नाही, सगळा हलबेल त्या ठिकाणी सुरू आहे। कारण जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव आणायचा असेल तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वाखाली तो ठराव आणायचा असतो। त्यांची सही ही अत्यंत महत्त्वाची असते आणि तीच नसेल तर एकतर अजितदादांना गृहीत त्या ठिकाणी धरतायत। मला वाटतं एवढ्या मोठ्या नेत्याला गृहीत धरणं योग्य नाही। त्यांच्याशिवाय जो काही टीका, अविश्वास, आघात करायचा आहे सरकारला, तो मला वाटतं शक्तिहीन असेल असं माझं मत आहे। आणि या निमित्तानं पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर की महाविकास आघाड़ी एकत्रित राहू शकत नाही, लढू शकत नाही, आज। और तुनिशा की मां की प्रेस कॉन्फ्रेंस में आरोपी शिजान पर आरोप लगाते हुए कहा कि तुनिशा ने शिजान का फोन चेक किया तो शिजान ने उसे थप्पड़ मार दिया था। उन्होंने आगे ये भी खुलासा किया कि तुनिशा ने उन्हें बताया था कि शिजान सेट पर ड्रग्स लेता था। सेट पे गई और उसके बाद मैं रात को पैकअप हुआ, मैं घर ले आई टनीशा को। टनीशा थोड़ी सी परेशान थी तो मैं कहा बेटा परेशान नहीं होना, कुछ नहीं होता, तू ठीक है ना? कहती हाँ मम्मा। सुबह वो गई है सेट पे, फिर उसका मेरे को फ़ोन कब आ रहा है कुछ, हाँ हाँ उसका फ़ोन आया मेरे को कुछ
और मेरे को इतना टाइम नहीं दोपहर को आया। शी इज़ हैप्पी एट दैट टाइम। जिस दिन उसकी हुआ है उसने किया है कि मम्मा मेरा 2 दिन का ऑफ हो रहा है, मैं क्रिसमस मनाने चंडीगढ़ जाना चाहती हूँ। तो मैं कहा बेटा कोई बात नहीं, मैं तेरी टिकट कराती हूँ तो तू चली जा, पर मेरे को कंफर्मेशन दे, प्रशांत ईपी है जो, उससे मेरे को बात करने दे, तो तुम बेटा चले जाओ, ठीक है, मैं करवा देती हूँ। कहती हाँ मम्मा मेरे को 2 दिन के लिए भेज दो, फिर मेरा चेंज हो जाएगा थोड़ा। मैं कहा ठीक है बच्चे। देखो जब मेरी बात, मेरे को ये कुछ नहीं कहना, शिजान ने जब उसको कहा कि मेरा ब्रेकअप, जब तेरे साथ मेरा कोई रिश्ता नहीं, तूने जो करना कर बच्चे को, वो सेंसिटिव बहुत थी, वो इतनी सेंसिटिव थी, भोली थी, छोटी उम्र थी, उसकी उम्र उसकी बड़ी थी, ऐसा नहीं बोलना चाहिए। पहली बात तो ये है कि जब उसका पहली लड़की के साथ रिलेशनशिप था, उसने टनीशा के साथ रिलेशंस क्यों डेवलप किए? मेरे को टनीशा ने बताया। क्या बताया था? कि मम्मा शेजान ना नशा वशा करता है सेट पे, बस इससे ज़्यादा उसने मेरे से कोई बात नहीं की पहले की। मैं सेट पे। और इस बीच बढ़ते हैं अगली खबर की ओर। कोरोना की पृष्ठभूमि के बाद इस साल नए साल का स्वागत हर्षोल्लास और उत्साह के साथ करने के लिए हर तरफ तैयारियां चल रही हैं। देर रात की पार्टियों और महिलाओं के साथ किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए कल्याण डोंबिवली में पुलिस व्यवस्था भी तैयार की गई है। इस साल महिलाओं की सुरक्षा के लिए करीब 16 महिला पुलिस की तैनाती की गई है। यहाँ पर 16 पुलिस की जो टीम है, 16 महिला पुलिस की जो टीम है उसे तैनात कर दिया गया है। और खास बात यह है कि इस साल कोरोना के बाद बड़े प्रतिष्ठानों ने होटल, हॉल, इस तरह के सार्वजनिक स्थानों पर कार्यक्रम आयोजित किए हैं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये हॉटेल्स असेल, प्रायव्हेट बँक्वेट्स हॉल्स आहेत किंवा मोठमोठी रस्ता किंवा सार्वजनिक ठिकाणं आहे, या ठिकाणी हे सर्व सेलिब्रेशन केलं जाणार आहे। यामध्ये मुख्यतः पोलीस दलाचा लक्ष जे काही आहे ते यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला असतील, लहान मुली असतील किंवा वृद्ध असतील, यांच्या सुरक्षेची काळजी घेणं याच्यावर आहे। यासाठी कल्याण परिमंडळामधील 8ही पोलीस स्टेशनमध्ये किमान 2 महिलांची पथके आम्ही या ठिकाणी निर्माण केलेली आहे। एकूण 16 पथके हे गस्त घालतील, या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी ठिकाणी भेट देतील आणि त्या ठिकाणी जर कुठे काही छेडछाडीचा प्रकार वगैरे निदर्शनास आला तर त्वरित कारवाई करतील। नवीन महाराष्ट्र के बिजली उद्योग के निजीकरण को रोकने के लिए अनिश्चितकालीन हड़ताल की गई है। और इस हड़ताल से जुड़ी बातें आपको बता दें कि महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिति के माध्यम से राज्य के बिजली उद्योग की 30 यूनियनों ने मिलकर कुछ क्षेत्रों में बिजली वितरण के लिए अडानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई को समानांतर लाइसेंस देने का कड़ा विरोध किया है। तो वहीं अडानी इलेक्ट्रिकल कंपनी ने महाराष्ट्र सरकार के अधिकार क्षेत्र में बिजली कंपनी के समानांतर एक नया लाइसेंस स्थापित किया। बताते चले आपको कि अडानी इलेक्ट्रिकल कंपनी ने इस तरह के लाइसेंस को स्थानांतरित करने के लिए महाराष्ट्र राज्य विद्युत नियमांकन आयोग को आवेदन दिया है। महासंघ या ठिकाणी एक खेदानी गोष्ट आपण नमूद करावीशी वाटते की आम्ही या महाराष्ट्र शासनाला 4 तारखेला आम्ही आंदोलनाची नोटीस दिलेली आहे। या तिन्ही कंपनीतील साधारणतः 30 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या आंदोलनासाठी 100% आम्हाला उपस्थिती आहे, 100% कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आहे, तरी सुद्धा या शासनाने या आंदोलन दखल घेतलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला चर्चेला बोलवलं देखील नाही। त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। या भारतीय संपामुळे जर काही परिणाम संपामुळे जर काही म्हणजे काय औद्योगिक शांतता अशांती निर्माण झाली, संपूर्ण महाराष्ट्र अंधारात गेला, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्राची असेल, महाराष्ट्र शासनाची असेल असे त्यांना आम्ही आगाऊ सूचना देतो। तरी सुद्धा हा जो अदानीला पॅरल लायसन्स देण्याचा जो निर्णय आहे त्वरित ते मागे घ्यावा, अन्यथा हे भारतीय शासनाचा आम्ही संपर्क करूच। त्याच्यावर शासनाला जर काही सुचलेलं नाही तर नजीकच्या काळामध्ये पुढील 18 जानेवारीनंतर बेमुदत संप कंत्राटी कामगाराला शाश्वती मिळण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे। आम्हाला दुसरं काही नको, फक्त आम्हाला शाश्वती हवी ही विनंती करतो आणि वीज संघर्ष कृती समितीला कंत्राटी कामगार महाराष्ट्र प्रदेशचा पूर्ण पाठिंबा आहे हे सांगून 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कंत्राटी कामगाराला याच्यानंतर आमचा जो पुढचा टप्पा आहे तो 2 तारखेला आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जसा नागपूर विधानसभेवर काढला तसाच ठाणे जिल्हाधिकाऱ्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने आम्ही तिथं मोर्चा काढणार आहोत। आणि त्याच्यानंतरही शासनाला जर सद्बुद्धी सुचली नाही
तर 4, 5 आणि 6 तारखेला आम्ही 3 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत आणि तरीही शासन जागे झालं नाही. 18 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत आणि हे आमचं ठामपणे ठरलेलं आहे. 30 संघटना एकत्रित येऊन न भूतो न भविष्यती अशी एक। और अब रुक करेंगे यवतमाल की ओर, जहां से खबर है कि 31 दिसंबर को हुड़दंग करने वालों के खिलाफ कार्रवाई की चेतावनी दे दी गई है। यहां आपको बता दें कि खट्टी मीठी यादों के साथ साल को विदाई देकर नए साल का स्वागत हर्षोल्लास के साथ किया जाएगा और उसके लिए कई लोगों ने 31 की जो पार्टी है वो भी प्लान की है। और वहीं अब पुलिस अधीक्षक पवन बसोड़ ने कहा है, चेतावनी देते हुए कि इस उत्साह का जश्न मनाते हुए पुलिस दंगाइयों पर खास नजर रखेगी और कहीं भी अगर अनुचित व्यवहार हुआ तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी। संपूर्ण जिल्हा पोलीस दल, ज्यामध्ये संपूर्ण अधिकारी व अंमलदार हे रात्री पेट्रोलिंग करिता व फिक्स पॉईंटसाठी उभे असणार आहेत। जी व्यक्ती रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश ड्रायव्हिंग किंवा इतर प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सामील होतील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर उघड्यावर दारू पिणे, नको त्या ठिकाणी बसून हुल्लडबाजी करणे यावर सुद्धा आमचं लक्ष असेल आणि विविध सेक्शनमध्ये याच्यावर गुन्हे दाखल होतील। त्याचबरोबर आपल्या शहरामधली जी चार्ली सिस्टीम आहे ते रात्री बाईकनी पेट्रोलिंग करणार आणि याच्यामध्ये महिलांची जी सेफ्टी आहे त्याकरिता आमचं विशेष लक्ष असणार आहे। आणि हा जो नवीन वर्षाचं स्वागत करताना नागरिकांना हे लक्ष द्यायचं आहे की याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। और अब खबर औरंगाबाद से है। बता दें कि महाराष्ट्र में शिक्षक निर्वाचन क्षेत्र में चुनाव की घोषणा कर दी गई है और इस बीच नासिक, अमरावती, औरंगाबाद, नागपुर और कोंकण डिवीजनों में चुनावों की घोषणा की गई है। तो वहीं उम्मीदवार दाखिल करने के लिए जो प्रक्रिया है वो 5 जनवरी से शुरू होगी और 16 जनवरी आवेदन वापस लेने की अंतिम तिथि है। मतदान प्रक्रिया 30 जनवरी से शुरू होगी और मतगणना 2 फरवरी को की जाएगी। टीचर्स कॉन्स्टिट्युशनच्या इलेक्शनची घोषणा, निवडणुकीची घोषणा झालेली आहे। त्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाने प्रेस नोट पण जारी केलेली आहे। प्रोग्राम असा राहील की नोटिफिकेशन इश्यू होईल 5 जानेवारी 2023 ला। शेवटची नामनिर्देशनाची तारीख राहील 12 जानेवारी 2023। स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन 13 जानेवारी 2023 ला होईल। लास्ट डेट फॉर विड्रॉल ऑफ कॅन्डिडेटच्या मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 16 जानेवारी 2023 राहील। मतदान 30 जानेवारी 2023 ला होईल। मतदानाची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत असेल। 2 फेब्रुवारीला काउंटिंग सुरू होईल। 4 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला इलेक्शन प्रोसेस कंप्लीट करायची। अशा प्रकारे हे जाहीर झालेलं आहे आणि इलेक्शन जाहीर झालेलं असल्यामुळे तातडीनं आचारसंहिता पण लागू झाली। और बता दें आपको कि औरंगाबाद में मकर संक्रांति पर नायलॉन मांझा और प्लास्टिक की पतंगों के खिलाफ अभियान चलाया गया है। यहां पर दरअसल बताते चलें आपको कि मकर संक्रांति के अवसर पर औरंगाबाद शहरों में पतंगबाजी का व्यापक रूप से उपयोग किया जाता है और इससे पहले कई पक्षी और सिविल चालकों और अन्य लोगों के चोटिल होने की दुर्घटनाएं भी सामने आई हैं। जानमाल के नुकसान के चलते इस मांझे पर अब प्रतिबंध के बावजूद भी इसे बेचा जा रहा है, जिसके खिलाफ प्रशासन ने अभियान शुरू कर दिया है। नायलॉन मांजा वापरू नका। आज क्रांती चौकामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियानांतर्गत प्रतिकात्मक नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिकच्या पतंगाची आम्ही होळी करणार आहोत आणि यासाठी आम्हाला सहकार्य लाभत आहे महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि इतर सेवाभावी संस्था पण याच्यामध्ये सहभागी आहेत। आणि आमचा उद्देश असा आहे की मकर संक्रांतीच्या निमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते। गेल्या 2 वर्षापासून आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम राबवत आहे। याही वर्षी शहरातील नागरिकांना आवाहन करत आहोत की कृपया नायलॉन मांजा वापरू नका। नायलॉन मांजा वापरल्यामुळे पथचालक व वाहनधारकांना त्रास होतच होतो व लहान मुलांना इजा होते। त्याचप्रमाणे जे आकाशात उडणारे मुके पक्षी ज्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही, असे पक्षी फार नष्ट होत चालले आहेत। त्यांना
त्या नायलॉन मांजामुळे इजा पोहोचत आहे व ते मृत्युमुखी होत आहे. मी सगळ्या शहरातील नागरिकांना आवाहन करतो की कृपया नायलॉन मांजा वापरू नका व तसेच आम्ही ज्या जनजागृती फलकावर लिहिलेला एक संपर्क महानगरपालिका पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नायलॉन मांजा संबंधी जनजागृती करिता व तसेच लोकांना कुठं मांजर वापरत असताना मिळून आलाच त्यांचा महानगरपालिकेचा एक नंबर हे आज या बॅनरवर सोबत लावलेला आहे, ज्यामध्ये ते त्या संबंधित नागरिक त्या तक्रार नोंदवू शकतात आणि ते 24 तास महानगरपालिकेमध्ये तिथं टोल फ्री नंबर ठेवलेला आहे. नंबर 0 और अब नांदेड़ से खबर है, जहां नांदेड़ जिले के नया गांव में एक युवक के द्वारा स्थापित उद्यान नर्सरी कृषि में अपने पिता के अनुभव का लाभ उठाते हुए अपने ही पैरों पर खड़ा हुआ है। यहाँ आपको बता दें कि कई किस्मों के पौधे यहाँ पर ये शख्स बेचता है और इस नर्सरी में कई जरूरतमंद महिलाओं को काम करने का भी रोजगार मिला है। ये रोजाना 10 से 15 महिलाओं को काम मिलता है यहाँ पर और खुद को रोजगार भी उपलब्ध हो गया है। बगीचे के काम में भी नर्सरी मालिक ही करता है और नौकरी की तलाश करने की बजाय इस शख्स ने सड़क के बगल में ही एक खेत किराए पर लिया और अपने पिता और भाई के अनुभव का लाभ उठाते हुए ये तमाम नए किस्म के जो पौधे हैं उसी बगीचे में एक नर्सरी स्थापित की। स्वतः बनवत आहे मी, त्याच्यामुळं कमी रेटमध्ये देण्यासाठी कस्टमरला देऊ शकता आम्ही, त्याच्यामुळं कस्टमर पण खुश आहेत. घेणारे गिराईक आपले जवळपास नांदेड, हैदराबाद असं निजाममधून यावे असल्यामुळं भरपूर जागून लांब येऊन घेऊन चलेत झाडं. आणि मी गार्डनचे पण कामं चालू आहेत. गार्डन पण भरपूर जागी केलेलं आहे, एकदम स्वस्त कमी रेटमध्ये चांगल्या एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं बनवून देत आहे गार्डन. आपल्याकडे लॉन वगैरे टोटल गार्डनला जे काही लागणारे व्हरायटी जवळपास 300-400 व्हरायटी आहेत आपल्याकडे. बुल्ढाना की ओर रुख करेंगे। मौजूदा आधुनिक युग में हर जगह मोबाइल, टेलीफोन और कंप्यूटर का इस्तेमाल बढ़ गया है। पत्राचार प्राचीन काल से डाकघर के माध्यम से किया जाता रहा है और बहुत से लोगों ने इसी उद्देश्य के लिए उपयोग किए जाने वाले डाक टिकटों को संरक्षित रखा। ऐसे टिकटों की प्रदर्शनी टिकट कलेक्टर राजेश पाटिल ने पहली बार 125 देशों के कई आकार और रंग और विषयों के डाक टिकटों की प्रदर्शनी लगाई है। इस प्रदर्शनी में नागरिकों और छात्रों ने देखा और कलेक्टरों ने उन्हें टिकटों की जानकारी दी। मध्ये नोटीस लागलेली होती, ज्यामध्ये सांगितलं होतं मुख्य कार्यालय खामगाव पोस्ट येथे प्रदर्शनी आहे पोस्टाच्या तिकिटांची, ते बघण्यासाठी मी आलो. इथे जवळजवळ 125 देशांचे जे डाक तिकीट आहे त्यांची प्रदर्शनी आहे आणि मला खूप आनंद झाला. पाटील सर जे आहे त्यांची प्रदर्शनी आहे आणि त्यांनी सुद्धा थोडीफार माहिती सांगितली त्याबद्दल. आणि मला सुद्धा फिलाटेलीचे जे स्टॅम्प्स असतात ते कलेक्ट करायचा छंद आहे, म्हणून मी इथे आलो. खूप आनंद झाला आणि हे एवढे मोठे स्टॅम्प्स पाहून आणि त्यानंतर माहिती त्यांची. आज खामगाव पोस्ट ऑफिसने या ठिकाणी तिकिटांचं प्रदर्शन भरवलेलं आहे. त्या ठिकाणी या प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि माझे शेजारी माझे मित्र प्राध्यापक राजेश पाटील यांच्याकडे 225 देशाहून अधिक देशाचे तिकीटं त्यांनी आपल्याकडे संग्रहित केलेले आहे. यामध्ये भारत देशातील स्वातंत्र्याच्या अगोदरचे विविध प्रांत अस्तित्वात असताना विविध राजे महाराजे असताना त्यांनी जे तिकीटं काढलेले आहे त्यासह आजपर्यंत विविध तिकिटांचा त्यांच्याकडे प्रचंड असा संग्रह आहे. मी राजेश पाटील, इंग्रजी शिक्षक, सरस्वती ज्युनियर कॉलेज पारस. एक शिकवत असताना माझा जो लहानपणचा हा संग्रह होता, खास करून पोस्टेज स्टॅम्प, नाणी आणि नोटांचा आणि माचिसचा, तो शिकवण्यामध्ये एक लर्निंग रिसोर्स म्हणून फार उपयोगी पडला. हळूहळू हे वाढत गेलं आणि मुलांमध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण झाला, परंतु त्यात माझाही इंटरेस्ट खूप वाढत गेला. नंतर मग ही नाणी, पोस्टेज स्टॅम्प मी खरेदी करायला सुरुवात केली. आज या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये जवळपास 225 देशाची माझी जी स्टॅम्प्स आहेत त्याच्यापैकी 115 देशाचे स्टॅम्प्स या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये मांडलेले आहेत. हे स्टॅम्प्स अतिशय ॲक्युरेट असतात. एक लर्निंग रिसोर्स म्हणून, ऑथेंटिक लर्निंग रिसोर्स म्हणून याचा खूप चांगला वापर होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये इंटरेस्टसुद्धा या. मुंबई के दहिसर इलाके से गुम हुए 3 बच्चों को पुलिस ने 10 घंटों में ही ढूंढ लिया है। मुंबई के दहिसर से अचानक 3 नाबालिग के गायब होने से इलाके में हड़कंप मच गया।
तो वहीं बच्चों के गायब होने की शिकायत दहीसर पुलिस स्टेशन में दर्ज की गई और इस मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस की टीम ने लगातार 10 घंटे तक बच्चों की तलाश की है। पूरी मुंबई में तलाश की गई और इस बीच मिसिंग मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने किडनैपिंग, बेगर्स समेत कई अन्य एंगल से भी जांच शुरू की। फिलहाल सभी बच्चे सुरक्षित अपने परिजनों के पास पहुंच गए हैं। दहीसर पुलिस थाने के एरिया में बाबलीपाड़ा से 3 अल्पवयीन बालक जिनकी उम्र 10 साल, 7 साल और 5 साल है, वो लापता है करके एक तकरार पुलिस स्टेशन में प्राप्त हुई थी। पुलिस स्टेशन में गुना रजिस्टर होने के बाद माननीय अपर पुलिस आयुक्त जैन साहब, पुलिस उपायुक्त पाटिल मैडम, एसीपी पिंगळे साहब, इन्होंने तत्काल जोन की 5 टीमें बना के इसका इन्वेस्टिगेशन प्रारंभ किया। इन्वेस्टिगेशन में मालूम हुआ कि ये जो तीनों बच्चे हैं ये 2 बजे के लगभग ट्रेन पकड़ के विरार की तरफ चले गए थे। तो वो उसके दरमियान हमारी टीम दहीसर पुलिस स्टेशन की गुन्हे प्रकटीकरण की पथक के थोरात और रंजित चौहान, उनकी टीम भाईंदर रेलवे स्टेशन के बाहर पूछताछ कर रही थी। तभी उन्हें वो तीनों अल्पवयीन बालक वहाँ मिल गए, उनको ताबे में लिया और तुरंत पुलिस स्टेशन में लाके उनके माँ बाप के ताबे में उनको दे दिया गया है। खबर ठाणे से है। बता दें कि एक चौंकाने वाली घटना सामने आई है। एक महिला पुलिस अधिकारी का पति ठाणे में दुपहिया चोरी के मामले में सह आरोपी है। ठाणे के वर्तकर नगर थाना का जो मामला है, यहाँ पर दुपहिया पुलिस अधिकारियों की मारपीट की घटनाओं में इजाफा हुआ है। पुलिस जब चोरी के दुपहिया वाहन की तलाश कर रही थी तभी बाइक सवार आरोपी को हिरासत में लिया गया और उसके बाद जब उससे पूछताछ की गई तो हैरान कर देने वाली एक घटना का खुलासा हुआ है। बातमीदारामार्फतच आणि आमचा वॉच आणि नेहमीची जी पेट्रोलिंग असते त्यामध्ये विशिष्ट स्थळ, विशिष्ट विशिष्ट लोकांचा वावर अशा ठिकाणी होतं। ती जी स्लॉट्स असतात ती आमच्या जे अंमलदार असतात, बीट मार्शल असतात किंवा DBचे अधिकारी वगैरे असतील यांच्या नजरेत ते भरलेले असतात आणि त्यामुळे एक योग्य वेळ येण्याची वाट बघत असतो आणि ती योग्य वेळ आली की अशा स्वरूपाचे मग गुन्हे उघडकीस येतात। काय असं समजतंय नेमकं काय प्रकार आहे? नाही, ती वस्तुस्थिती आहे। आपण जे सांगतो ती वस्तुस्थिती आहे, तर त्यामध्ये आपण अधिक तपास करून ते ही जी आपण सांगितली ही वस्तुस्थिती आहे, यात मी नाकारू शकत नाही, कारण जे आहे ते आपल्यासमोर स्पष्ट आहे। सर, तुमचा प्रश्न काय होता? यामध्ये विकण्यासाठीच गाड्या चोरतात। खरी तर MOB हीच आहे, मुख्य उद्देश तो हाच आहे। तर साताराकडे त्यांनी गाड्या विकलेल्या। और सोलापुर में बता दें कि एक बुजुर्ग इस्मा ने नग्न होकर भू अभिलेख कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया है। रोष व्यक्त करते हुए बताया गया कि कपड़े उतारकर ही सरकारी काम होता है। संबंधित वृद्ध का नाम कुमार नामदेव मोरे बताया गया। नाव कुमार नामदेव मोरे माझं नाव आहे। कुठनं आला तुम्ही? शिंगडगाववरून आलो। काय तुमची समस्या होती इथं? माझ्या शेताला आमची भावकी रस्ता देत नाही, एक गटातली जमीन आहे। तहसीलदारकडे सगळं नोंदवलोय मी। मग तहसीलदारकडनं मला ही पावती मिळाली, ते पावती घेऊन इथं आलो या ऑफिसला। त्यांनी नोंद करून घेतलं, मग त्या तारखेप्रमाणे मी इथं हजर झालो, पण मला काय तर किंमत द्यायला तयार नाही। 1 तास बसलो मी, मला चक्कर यायला लागले। त्यांनी तिकडेच जे सूटबूटवाले येते त्यांचे कामं करते, मी काय केलो